चिंचवडमध्ये प्रचंड जल्लोष. राजा पंढरीचा एंटरप्राइजेसच्या योजनेत हजारो भाग्यवंतांनी आजमावलंय आपलं नशीब. जिंकलीयेत करोडोची बक्षिसं. अनेक वर्षापासून राजा पंढरीचा योजनेचे यशस्वी पर्व सुरू झालं असून अनेक भाग्यवंतांनी आपलं स्वप्न पूर्ण केली आहेत. राजा पंढरीचा एंटरप्राइजेसचे 12 जून रोजी 35वे पर्व संपून 26व्या पर्वाचं लॉन्चिंग चिंचवड गावातील चिंचवडे लॉन्स येथे झालंय. राजा पंढरीचा एंटरप्राइजेस योजनेचे सर्वेसर्वा संदीप हजारी आणि राहुल बेरगळ व त्यांची सर्व टीम आणि सर्व भाग्यवंतांच्या उपस्थितीत आणि सहकार्याने 11 वर्ष पूर्ण करून 12व्या वर्षात पदार्पण केलंय. नुकतेच 35व्या पर्वाचे भाग्यवान विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आलंय. या टीम लीडर्सचा सत्कार देखील करण्यात आलाय. चिंचवडे लॉन्स चिंचवड गाव येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील भाग्यवान विजेते हजर होते. अनेक भाग्यवंतांना 4 व्हीलर, LED, ट्रॅक्टर, बुलेटसह विविध नामवंत कंपन्यांच्या 2 व्हीलर, फ्रीज, कूलर, मिक्सर ग्राइंडर, साऊंड बॉक्स, पॉवर फॅन, शेगडी आणि असंख्य वस्तू प्रत्येक कुपनधारकांना या योजनेमध्ये देण्यात आली आहेत. राजा पंढरीचा एंटरप्राइजेस योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे की प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं, प्रत्येकाचा कौटुंबिक विकासाबरोबरच सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत. प्रत्येक होतकरू तसेच सुशिक्षित पुरुष, महिला, बंधू भगिनी यांना उत्पन्नाचं साधन निर्माण व्हावं, हाताला काम मिळावं, यातून ही योजना साकार झाली आहे. योजनेचे सर्वेसर्वा संदीप हजारी व राहुल बेरगळ आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या सहकार्याने ही योजना यशस्वी होतीये. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात राजा पंढरीचा एंटरप्राइजेसचे भाग्यवंत आहेत. महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण चिंचवडमधील चिंचवडे लॉन्समध्ये आहोत. या ठिकाणी जर पाहिलं तर अनेक वर्षापासून राजा पंढरीच्या या स्कीममध्ये अनेक भाग्यवंतांना या ठिकाणी बक्षिसं लागत आहेत आणि बक्षिसं लागतानाच त्यांचे जे काही टीम लीडर आहेत ते बी उत्तम प्रकारे या ठिकाणी काम करून लाखो रुपयाचे या ठिकाणी कमाई करत आहेत. आता ज्यांना या ठिकाणी गाडी लागलेली आहे असे आपल्याबरोबर साळुंके सर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार, काय सांगाल सर, आपल्याला 2 व्हीलर गाडी लागलेली आहे? मला खूप आनंद होतो की मी राजा पंढरीमध्ये ॲक्च्युली मी भरपूर वर्ष काम करतो, पण त्यामध्ये मला सपोर्ट केलं विठ्ठल घुमरे सरांनी. त्यांचे मनापासून अभिनंदन. आज त्यांच्यामुळे मला इथं उभं राहायला मिळालं. आणि माझा हा एक मुलगा आहे, मी याच्या नावाने कार्ड काढलं होतं, कार्तिक साळुंके. ॲक्च्युली याने मार्च महिन्यामध्ये त्याचा तेव्हा 1.5 महिन्याचाच होता. हां, तर 1.5 महिन्याचं होतं तेव्हा त्याला ॲडमिट केलं होतं. त्याला न्यूमोनिया वगैरे झाला होता. तेव्हा 70-75 मला खर्च आला. ॲक्च्युली माझे 2 मुली आहे. 2 मुली असल्यामुळे मला थर्ड बेबीला क्लेम नाही झाला. पण तेव्हा मी इकडनं तिकडनं पैसे उचलून उधार घेऊन मी त्याचा दवाखाना केला आणि आज नशिबाने त्याच्या नावाने कार्ड काढलं. आणि ते कार्ड मला राजा पंढरीच्या संदीप सरांचे पण आभार आणि विठ्ठल सरांचे पण आभार. त्यांच्या विठ्ठल सरांच्या मारून मी कार्ड काढलं मुलाचं नाव. आणि आज मला नशिबाने मी दर भरपूर कार्ड काढायचो, पण ह्यावेळेस फक्त माझा मनी प्रॉब्लेम, पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी एकच कार्ड काढलं. दरवेळेस माझं एवढं कार्ड काढून पण मला कधी कुठे चांगली वस्तू लागली नाही, होम थिएटर असं लागलं. पण नशिबाने ह्या एकच कार्ड काढलं तरी मला आज स्कूटी पेप लागली. मी खूप एवढा आनंद आहे की माझ्या मुलाने, म्हणजे माझ्या मुलाने हे साबित करून दिलं की पप्पा तुम्ही पैसे जे मला दवाखान्यात लावले ना ते पैसे तुमचे म्हणजे परत दिले मला. त्याने म्हणजे एक 4 महिन्यामध्ये त्याला पैसे दिले. म्हणजे खूप एवढा आनंद होतो माझ्या. आणि मी मिडल क्लासमध्ये आहे. आज जरी माझ्या अंगात चांगला सूट दिसतोय, पण हा माझ्या आयुष्यामध्ये हा पहिला सूट मी घातलेला आहे. माझ्या लग्नाची सुद्धा हा सूट नव्हता. धन्यवाद. आज मी राजा या कार्यक्रमाची सुरुवात ज्या मुलीने गणेश वंदनाने केली अशी मुलगी आपल्याबरोबर आहेत. आपण तिच्याशी बातचीत करणार आहोत. आता तुम्हाला गाडी लागली आणि गाडी लागल्यावर तुला काय वाटतं? आनंद झालाय ना? काय सांगशील त्याबद्दल? खूपच छान वाटतंय मला. आज माझ्या भावाला गाडी लागली. मी खूपच लकी आणि माझा भाऊ खूपच लकी की त्याला गाडी लागली. थँक्यू. राजा पंढरीच्या सर्व टीमचे हार्दिक स्वागत पहिल्यांदा. आणि राहुल सर, संदीप सर त्यांचे पण आभार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे मिस्टर आज येऊ शकले नाही तिथं. त्यांनीच ते तिकीट फाडलं होतं नाही का, पण आज काही ते आरोग्य खात्यात असल्यामुळे येऊ शकले नाहीत. मला आता जास्त काही बोलायला येत नाहीये. कोणतं बक्षीस तुम्हाला लागले हे आणि काय वाटतं त्याबद्दल? महिंद्रा गाडी लागलेली आहे. आणि माझं स्वप्न होतं की मला एक गाडी आहे पहिली, पण एक दुसरी पण माझ्या मुलासाठी होईल. त्याच्यामुळं राजा पंढरीचे खूप खूप आभार. त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार सर, काय सांगाल? आपल्याला मोठं बक्षीस राजा पंढरीच्या माध्यमातून लागलं, त्याविषयी आपण काय सांगाल? खूप आनंद झाला आहे. कंटिन्यू मला बरं वाटलं. राजा पंढरीच्या माध्यमातून
मला हे बक्षीस कुठून आलात आपण? मी सोलापूर. थँक्यू. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड.